श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आणि महत्त्वाचा असणार आहे. कारण ना, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी अशी सेवा सांगणार आहे, जी अत्यंत सोपी सेवा असणार आहे, जी कोणीही करू शकणार. पण ही सेवा जर तुम्ही मनापासून, विश्वासाने आणि श्रद्धेने जर केली, तर तुमचं घर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. परंतु इथे एक गोष्ट विसरायची नाहीये, की फक्त सेवा करूनच कोणाचं घर होत नाही. त्यासाठी लागते आणि जे महत्त्वाचे असते ती म्हणजे तुमची मेहनत. जर तुम्ही मेहनत घेत असाल, मेहनत करत असाल आणि त्या मेहनतीचा जोड म्हणून मी तुम्हाला ही सेवा सांगणार आहे आणि जर का तुम्ही ही सेवा केली ना, तर तिथे तुमचं घर जर का 10 वर्षात, 5 वर्षात बनणार होतं, तिथे तुमचं घर 1 किंवा 2 वर्षात तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळणार आहे. किंवा तुम्ही घरासाठी प्रयत्न करत असताल बघा, तुम्ही एखादी जमीन बघून ठेवलेली आहे, कुठेतरी प्लॉट बघून ठेवलेला आहे किंवा तुमच्या बिझनेससाठी तुम्ही कुठे जागा बघून ठेवलेली आहे. कुठेतरी काहीतरी तुम्ही जे काही जमीन बघून ठेवलेली आहे ना, ती बघताना मग त्यानंतर ना अडचणी येतात. काहीतरी कमी पडत आहे, काहीतरी अडचणी येतात, कुठे डॉक्युमेंट्सच नाही मिळत आहे. अशा ज्या काही अडचणी होतात ना, लोन पास होत नाहीये, तर अशा ज्या अडचणी होतात ना, ही सेवा तुम्हाला त्या अडचणी दूर करण्यास मदत करणार आहे. कारण ही सेवा आहे आपल्या स्वामींची. स्वामी महाराजांची जर सेवा तुम्ही केलीत ना, तर त्याने नक्कीच फरक जाणवतात. त्याचे अनुभवसुद्धा नक्कीच येतात. फक्त आपल्याला ना ती जी सेवा करायची आहे, ती सेवा करताना विश्वास, भाव आणि प्रेम हे सुद्धा महत्त्वाचं असतं. तर आता आपण बघूया स्वतःचं घर होण्यासाठी कोणती सेवा करायची आहे. मित्रांनो, ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर ना आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा म्हणा जवळपास जर स्वामी महाराजांचा मठ असेल, स्वामी महाराजांचं केंद्र असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे. एक हातामध्ये एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. तुम्हाला ना तिथे त्या केंद्रामध्ये जाऊन खडीसाखर आणि नारळ तिथे ठेवून द्यायचं आहे. महाराजांना तुम्हाला एक अशी संकल्प करायचा आहे, की माझं हे स्वतःचं घर होण्यासाठी म्हणजे मदत कर, तुम्ही असं बोलायचं आहे आणि त्यानंतर मी ही सेवा सुरू करत आहे, हे सुद्धा बोलून दाखवायचं आहे. त्यानंतर घरी येऊन तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. तर आता ह्या सेवेत तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला दररोज गुरुचरित्राचा 18वा अध्याय रोज वाचायचा आहे. ह्या सेवेत तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्राचा 18वा अध्याय तुम्हाला रोज नित्यनियमाने वाचायचा आहे. सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. कोणत्याही एका वेळेस तुम्हाला रोज गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला रोज 1 माळ आणि संध्याकाळी 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आणि गुरुचरित्राचा 18वा अध्याय फक्त एक वेळेस. या 2 गोष्टी झाल्या. त्यासोबतच बघा स्वामींचा फोटो, मूर्ती तुमच्या घरात असेल, तर दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तुम्हाला रोज तिथे ही पूजा करायची आहे. किंवा बघा आठवड्यातून ना तुम्ही एकदा तरी गरजूंना काहीतरी अन्नदान, पक्षींना, प्राण्यांना काहीतरी खाऊ घालायचं आहे. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठात केंद्रात जायचं आहे. तिथे आपल्याला प्रसाद अर्पण करायचा आहे, महाराजांचे दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांना आपल्या मनातील प्रार्थना आपण सांगायची आहे. की स्वामी महाराज मी मेहनत करत आहे, पण माझ्या मेहनतीला तुम्ही साथ द्या, की माझं छोटंसं की असो, पण माझं स्वतःचं हक्काचं घर मला मिळवून देण्यास माझी मदत करा. ही प्रार्थना आपण रोज बोलायची आहे आणि आपली सेवा सुरू ठेवायची आहे. बघा, तुम्ही जर मेहनत करत असाल आणि ही सेवा तुम्ही सुरू केली, तर काही दिवसातच लवकरात लवकर तुम्हाला चमत्कारिक अनुभव येतील मित्रांनो. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. तर लवकर तुमच्या अडचणीचे लवकर मार्ग तुम्हाला खुले होतील आणि नक्कीच तुमचं स्वतःचं घर होणार आहे. फक्त विश्वासाने, मनोभावाने तुम्ही ही सेवा करा. तुमचं स्वतःचं घर नक्कीच होणार आहे. बघा, मी तुम्हाला गॅरंटी देते तुमचं स्वतःचं घर होणार आहे. जर स्वामी महाराजांची तुम्ही ही सेवा अगदी मनापासून जर केली ना, तर तुमचं स्वतःचं घर नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.